नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आज आपण बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी व्हिडिओ करतो आहे. 17 तारखेला सोमवारी मार्केटमध्ये नेमकं काय होईल आणि ज्यावेळेस आपल्याला इंट्राडे ट्रेड करायचे आहेत तर त्या लेवल कशा असतील हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी. खरं तर सध्या मार्केट प्रचंड प्रमाणात खाली पडत आहे. अनेक स्टॉक म्हणण्यापेक्षा की सगळे स्टॉक मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. खरं पाहिलं तर आता खरेदी करणाऱ्या लोकांना हा मोठा म्हणजे सोनेरी दिवस असल्या खरेदी करताना खरं तर आपले जे काही म्हणजे की आर्थिक सल्लागार असतील त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, पैसे जर हे केले तर नक्कीच मला वाटतं की 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा कमवता येणार आहे. आता विषय असा आहे की मार्केट नेमकं कशामुळे पडायला लागलं आहे, भारतीय शेअर बाजाराला गडगड कशामुळे गडगडतो आहे, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर एकीकडे आपल्याला की अर्थसंकल्प चांगला होता, 12 लाखापर्यंत आपल्याला टॅक्स लागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरं तर मार्केट पडायला नको असं अनेकांचं मत आहे. दुसरीकडे तिकडे ट्रम्प महाशय अमेरिकेमध्ये सध्या एक व्यापार युद्ध करायला तयार आहेत किंवा व्यापार युद्ध चालू झालं आहे. त्यांनी जी टॅक्सेस प्रणाली सुरू केली आहे तर ते सगळेच देशात ते तुम्ही जसे तसे आम्ही अशा पद्धतीने त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याचे बराचसा इफेक्ट सध्या भारतीय बाजारावर पडल्याचं आपल्याला दिसतो आहे. असो, त्या गोष्टी मोठाल्या आहेत, त्या गोष्टीच हे सर्व काही काय आहे. परंतु आपल्याला उद्या 30 पॉईंट, 50 पॉईंट, 60 पॉईंट, 100 पॉईंट जे घ्यायचे आहेत ते किती सावध पद्धतीने कशी घेता येतील आणि मार्केटमधून जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल याकडे आपण जर अधिक लक्ष दिलं तर आणखी बरं होईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक तर ट्रेड, स्वतःला एक डिसिप्लिन ठेवायला पाहिजे माणसाने ट्रेड करताना. आपण किती ट्रेड करायचे आहेत, आपल्याला लॉस किती घ्यायचा आहे आणि प्लस किती व्हायचं आहे, एकूणच कुठं थांबायचं आहे हे जर ट्रेडरला लक्षात आलं ना तर मला नाही वाटत की शेअर मार्केटमध्ये कुणी नुकसान करेल. परंतु आपल्याला कुठं थांबायचं हेच माहीत नाही. आणि दुसरीकडे काय होतं की लालच बुरी बाला म्हणतात ना आपल्याकडं, जेवढी लालच आपण जास्त ठेवू ना की तेवढ्या पद्धतीने ते म्हणजे आपल्याला तोटा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ट्रेड कमी करा. लेवल आल्यानंतरच, लेवल तुटल्यानंतरच ट्रेडमध्ये जा आणि मग पहा की जोडून या धन उत्तम व्यवहार जसं म्हणतात ना, तसं की छोटे छोटे पैसे तुम्ही जमा करा. थेंबा थेंबा तळे साचे असं आपल्याकडे म्हटलं जातं. तशा पद्धतीने तुम्ही जर ह्या मार्केटमध्ये काम करत राहिलात तर मला नाही वाटत की तुम्ही ह्याच्यामध्ये अपयश येईल. तर आता बघू आपण की 23 म्हणजे परवा 17 तारखेला की मार्केटमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. निफ्टीमध्ये आपण पाहू, खरं पाहिलं तर निफ्टीने काल 100 पॉईंटपेक्षा जास्त ह्याने की क्लोजिंग दिली मायनसनी. सध्या निफ्टी आहे की 22,897वर, 22,897वर निफ्टी आहे. काल प्रचंड प्रमाणात खाली आली होती निफ्टी. मला वाटतं की 22,777पर्यंत निफ्टी काल आली ती. तर मग सोमवारी नेमकं काय होईल, बुलिश राहील मार्केट की पुन्हा गडगडर. तर अनेकांचं मत असं आहे की गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल, हे नंतरचे प्रश्न. मला वाटतं की उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज निफ्टी जर 22,897वर आहे ना तर उद्या 22,970च्या वर हिरवी कॅन्डल दिली आणि तिचा हाय तोडला तर आपण 23,150पर्यंत जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा आहे. आपल्याला लक्षात आलं का? 22,969च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली आणि ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला सी साईडने म्हणजे कॉल साईडने जायला काहीही हरकत नाही. आपल्याला पहिलं टार्गेट असेल 23,150चं आणि 23,150 बी तोडल्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट आहे 23,250चं. हे झालं सी साईडचं.
सी साईडचं झाल्यानंतर आपण आता की खाली पी साईडने आपण बघू. पी साईडने मला वाटतं की उद्या मार्केटने 22,850 हे तोडलं आणि म्हणजे 22,850च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर 22,777पर्यंत येण्यासाठी तुम्हाला काही अडचण नाही. आणि एकदा का 22,777 जर तोडलं तर आपल्याला आणखी खाली येता येईल. म्हणजे की आपण आपला स्टॉप लॉस रीच करीत चालायचं पुढं आणि आपल्याला 2 पैसे त्याच्यात भेटतील. परंतु मला वाटतं ट्रेडरनी हे सगळ्या गोष्टी लेवल लक्षात ठेवायच्या आणि ह्या लेवलनुसार जर काम केलं तर नक्कीच त्यांना 2 पैसे भेटतील. आता आपण बँक निफ्टीकडे जाऊ. बँक निफ्टी काय म्हणते ते पाहू. बँक निफ्टीमध्ये बी आपल्याला खरं पाहिलं तर बँक निफ्टीने काल एवढा मूव काय मोठा दिला नव्हता. हां, आता बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 49,057वर. मायनस म्हणजेच क्लोजिंग आहे. तर मग आपण कॉल साईडला जाण्यासाठी याची वाट बघायची की 49,270च्या वर एका ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपण सरळ कॉल साईडला जायचं आहे. कॉल साईडला जाण्यासाठी आपल्याला तब्बल 49,500 पर्यंत आपल्याला द्वार मोकळं राहणार आहे. आणि 49,500 बी तोडलं आपल्याला. 49,500 बी तोडलं आपल्याला तर 49,750 आणि 49,700 तोडलं तर 50,000पर्यंत वरी आपल्याला जाता येणार आहे उद्या. आता राहिलं की खाली आपल्याला ज्यावेळेस आपण पुट साईडनं आपल्याला कुठंपर्यंत जायचं आहे किंवा की 48,900च्या खाली एक रेड कॅन्डल झाली आणि रेड कॅन्डलचा लो तोडला की आपल्याला पुट साईडला जाण्यासाठी काही हरकत नाही. 48,700पर्यंत आपल्याला पहिलं टार्गेट असेल आणि 48,700 हे तोडलं तर मग 48,500पर्यंत आपल्याला खाली येता येईल. आणि 48,500 हे तोडलं तर मग आपल्याला खाली आणखी 150 पॉईंट भेटतील. हे आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचे 17 तारखेला सोमवारी काय होईल. विषय असा आहे की 17 तारखेला एखाद्या वेळेस गॅपअप बी होऊ शकतं. मग गॅपअप झाल्यानंतर काय करायचं आहे तर गॅपअप झाल्यानंतर पहिले 15 मिनिटं आपल्याला शांतपणे पाहायचं आहे की मार्केट कुठल्या दिशेने जात आहे. आणि मार्केट ज्यावेळेस गॅपअप झाल्यानंतर मार्केट जर हाय तोडत असेल त्या दिवसा तर त्या हाय तोडत असेल तर आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे आणि लो तोडत असेल तर खालच्या दिशेने जायचं आहे. मित्रांनो, अनेकांनी अनेक व्हिडिओ पाहितले असतील, ट्रेड करत असतील, परंतु एक लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेवढा तुम्ही संयम ठेवाल, जेवढा तुम्ही लालच कमी ठेवाल, जेवढे तुम्ही ट्रेड कमी कराल आणि जेवढ्या पद्धतीने की तुम्ही संधीचं सोनं करायला शिकाल त्यावेळेसच मार्केटमध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. हे झालं इंट्राडेबाबत. दुसरी गोष्ट, आज मार्केटमधले बहुतांशी नव्हे तर सर्व स्टॉक 15% पासून 32% पडलेले आहेत किंवा त्यापेक्षाही अधिक काही स्टॉक पडलेले आहेत. मग ज्यांच्याकडं कॅपिटल असेल, ज्यांच्याकडं 2 पैसे असतील, त्यांनी मला वाटतं की उद्यापासून कुठलाही चांगल्या कंपनीचा स्टॉक घ्यायला हरकत नाही. एकाच वेळी एकच स्टॉक मोठ्या संख्येने घेण्यापेक्षा रोज 50,000, 40,000 ज्या पद्धतीने आपल्याकडे कॅपिटल आहे त्या पद्धतीने गुंतवणूक करायला उद्यापासून जर सुरुवात केली तर येणाऱ्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये नक्कीच मार्केट तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे देईल. हे लक्षात ठेवा. मी आज जो शब्द तुम्हाला म्हणतो आहे, आज जे हे करतो आहे की
ते तुम्ही म्हणता 3 वर्षानंतर तो माणूस आपल्याला म्हणला होता. आता विषय एक आहे की मी कुठलेही शेअर खरेदी करण्याबाबत, विक्री करण्याबाबत तुम्हाला अट्टहास करत नाही किंवा माझं कुठलं पेड चॅनल नाही. मला ज्या गोष्टी 2 गोष्टी कळतात त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. यामध्ये जेव्हा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तेव्हा तुमच्या आर्थिक सल्लागाराची सल्ला घेतल्याशिवाय याच्यामध्ये गुंतवणूक करू नका, हेही एकीकडे सांगतो मी. चला तर लेवल पाळा, लॉस टाळा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फॉरवर्ड करा. आता यापुढं रोज आपल्याला व्हिडिओ येतील, रोज लेवल दिल्या जातील. फक्त लेवल लक्षात ठेवायच्या, लेवलनुसार काम करायचं आणि त्यामध्ये 2 पैसे नक्कीच कमवायचे. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सोमवारी काय होतं आहे, लेवल कसे आहेत ते पाहिल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ येत जातील. आणि हो की बऱ्याच ट्रेडरना कॅन्डलबद्दल माहिती नाही, तर मी कॅन्डलस्टिकचे व्हिडिओ इथून पुढं टाकणार आहे. कॅन्डलस्टिकचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला येतील. कॅन्डलस्टिक शिका अगोदर, कुठल्या कॅन्डलला काय म्हणायचं आणि ती कॅन्डल आल्यानंतर काय होत असतं, याचे जे अंदाज बांधले जातात हेही तुम्हाला मी सांगणार आहे. मला वाटतं की आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाल. तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल यासाठी